घटक यांत्रिकी ड्राफ्ट्समन मेकॅनिकल देवगिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर। तर विद्यार्थी मित्रांनो, डेव्हलपमेंट याचा उपयोग आपल्याला इंडस्ट्रीमध्ये कुठे कुठे करता येतो किंवा कशा प्रकारे होतो याबद्दल थोडक्यात सांगू। डेव्हलपमेंट ज्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या मोठ्या वस्तू शीट मेटलच्या बनवायच्या असतील, जसे की बसची बॉडी, विमानाची बॉडी किंवा मोठे मोठे व्हेसल्स, केमिकल कंपन्या असतील किंवा बेवरेजेस कंपन्या असतील, पेट्रोकेमिकल असतील, त्या ठिकाणी असणाऱ्या पाईपलाईन्स याकरता डेव्हलपमेंट या चॅप्टरचा उपयोग होतो। तर आपण प्लेन सरफेस डेव्हलपमेंट बघणार आहोत। यामध्ये क्यूब, प्रिझम, पिरामिड अशा पद्धतीच्या ड्रॉइंग येतात। याला जे पृष्ठभाग असतात ते प्लेन असतात व या प्लेन सरफेसेसचे डेव्हलपमेंट कशा प्रकारे करता येते ते आपण पाहू। मेथड ऑफ डेव्हलपमेंट, विस्तार चित्राच्या पद्धती। सर्वप्रथम 1 नंबर पॅरलल लाईन डेव्हलपमेंट, दुसरी रेडियल लाईन डेव्हलपमेंट, तिसरी ट्रायंगुलेशन डेव्हलपमेंट आणि चौथी आहे अप्रॉक्सिमेट डेव्हलपमेंट। त्यापैकी आपण पॅरलल लाईन डेव्हलपमेंट बघणार आहोत। या ठिकाणी आपण एक क्यूब काढलेला आहे। या क्यूबचे, या ठोकळ्याचे एक बॉक्ससारखा आकार दिसतो। तर याचे डेव्हलपमेंट कशा प्रकारे होईल ते बघू। हा क्यूब आहे। क्यूबला एकूण 6 पृष्ठभाग असतात, चारी बाजूला चारी आणि वरती आणि खाली असे मिळून 6 पृष्ठभाग असतात। तर हा क्यूब तयार करण्यासाठी किती आपल्याला शीट लागेल याचे मोजमाप काढण्याकरिता डेव्हलपमेंटचा उपयोग होतो। तर हा आहे क्यूब आकाराचा बॉक्स। तर या बॉक्सचे डेव्हलपमेंट, विस्तार चित्र काढताना याला 6 बाजू 6 पृष्ठभाग असतात, 4 साईडला 4 आणि 1 वर आणि 1 खाली। तर याचं डेव्हलपमेंट आपण अशा प्रकारे केलेलं आहे। या क्यूबचा लांबी रुंदी उंची ही 20 दिलेली आहे। जेव्हा आपण एखादा बॉक्स ओपन करतो आणि तो समांतर करतो पृष्ठभागाला, त्यावेळेस त्याचं विस्तार चित्र अशा प्रकारे काढले जातं। या ठिकाणी ABCD आपण पृष्ठभागाला आणि क्यूबच्या चारी बाजूंना नाव दिलेले आहे। त्याप्रमाणे या ठिकाणी ABCD असे 4 पृष्ठभाग आपण दाखवलेले आहेत आणि याच बॉक्सचा किंवा याच क्यूबचा वरचा भाग आपण वरती ओपन केलेला आहे आणि खालचा जी बाजू आहे ती खालच्या बाजूने ओपन केलेली आहे। तर याचे विस्तार चित्र अशा प्रकारे दिसेल। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। आपण आता पुढच्या भागात पुढचे विस्तार चित्र कशा पद्धतीने काढायचे ते पाहू। थँक्यू।